आम्ही बारका असताना भाकरीच जा खायचो. चला तुम्हाला दाखवतो कसला असतो. त्यासाठी आई भाकरी करायला बसली म्हणले की आम्ही तिच्या कडेला जाऊन बसायचो. आणि आता रील बघण्यात जेवढी मजा येते त्याच्यापेक्षा जास्त भाकरी केवढी टमटमीत फुगते हे बघण्यात जास्त आनंद व्हायचा. आणि एकदा का ताटात गरमागरम भाकरी पडली तर घरात एखादी तरी चटणी असायची. शेंगदाण्याची, तिळाची, लसणाची, कारळ्याची, कडदरे यांच्या भरपूर प्रकारच्या या चटण्या आहेत. दुकानात तर मिळतीलच, पण ऑनलाईन पाहिजे असलं तर त्यांच्या वेबसाईट वरनं किंवा अमेझॉन वरनं पण मिळणार तुम्हाला. चला तुम्हाला आता भाकरीचं दाखवतो. भाकरीचं मापात पाप न करता चतकुर भाग करून घे. यू नो छतकोर? येस येस, 1/4. तर असं प्रत्येक भागावर घरगुती कडवलेलं तूप असते ते पसरून घ्यायचं. चमच्यानं पसरा नाही तर बोटानं पसरलं तरी चालेल. एका तुकड्यावर शेंगदाण्याची पसरा, एका तुकड्यावर लसणाची पसरा. आता कांदा घ्यायचा, त्याचा बुडेश काढून टाकायचा आणि बारीक कापून घ्यायचा आणि घनगळांग टकळांग करत सुट्टा करून घ्यायचा आणि प्रत्येक तुकड्यावर इसकटून टाकायचा. घरात टोमॅटो डबन होतो, पण शेजारच्या रानात कोथिंबीर मात्र गावली. कसा आहे आमचा भाकरीत जा. हे जेव्हा आणि काय काय टाकलं असतं तर चांगलं लागलं असतं ते तुम्ही कमेंट मध्ये टाकाच.